नमस्कार. आज आपण बनवूया वालाचे बिरडे. त्यासाठी पॅनमध्ये थोडेसं तेल घालून त्यावर राई आणि कढीपत्त्याची पानं घालून छान तडतडेपर्यंत भाजून घेऊ. त्यावर एक आपण कांदा बारीक चिरून घालू. कांदा गुलाबी रंगावर होईपर्यंत आपण दुसऱ्या पॅनमध्ये एक कांदा आणि ओला नारळ याचं वाटण करून घेऊया. इकडे कांदा गुलाबी रंगावरती छान परतून झाला का त्यावर आपण एक टोमॅटो बारीक चिरून घालूया. मग त्यामध्ये थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट घालूया. सगळं एकत्र छान फ्राय करून घेऊया. त्यानंतर त्यावर थोडीशी हळद आणि मालवणी मसाला घालून घेऊ. त्यात धणा जिरा पूड थोडीशी घालूया. सगळं छान एकत्र फ्राय करून घेऊ. मग आपण त्यावर सोललेले वाल घालून घेऊया. वाल थोडेसे फ्राय होईपर्यंत आपण एका साईडला एका टोपात पाणी गरम करायला ठेवूया. मग थोडंसं त्यावर चवीनुसार मीठ घालून घेऊ. सगळं एकत्र करून झाकण लावून एक वाफ येईपर्यंत आपण परतवून घेऊ. यामध्ये आपण एक सिक्रेट घालणार आहोत. एक सिक्रेट पदार्थ ज्यामुळे हे वाल अतिशय चवीला बनतात आणि जराही कडू होत नाही. नाहीतर खूप लोकांची कंप्लेंट असते की वाल कडू होतात किंवा चव लागत नाही. पण विश्वास ठेवा, तुम्ही या पद्धतीने वालाचे बिरडे बनवले तर तुमचे कधीही कडू होणार नाहीत आणि चवीलाही खूप छान लागतात. यानंतर आपण एक वाफ काढून घेतली का मग त्यावर आपण केलेलं वाटण घालूया कांदा खोबऱ्याचं. ते सगळं एकत्र करून छान परतवून घेऊ आणि त्यामध्ये आपल्याला जेवढी ग्रेव्ही हवी आहे त्याप्रमाणे पाणी घालून घेऊ. तुम्हाला जर ग्रेव्ही बनवायची असेल तर तुम्ही पाणी जास्त घालू शकता. पण मला हे टिफिनसाठी थोडंसं सुक्कंच बनवायचं आहे म्हणून मी पाणी कमी घालणार आहे. हे आपण छान असं शिजवून देऊया. झाकण लावून 15 मिनिट हे छान असं शिजवून देऊया. गरम पाणी घातल्यामुळे हे पटकन आणि एकदम सॉफ्ट शिजलं जातं. त्यानंतर आपण यामध्ये सिक्रेट घालणार आहोत ते म्हणजे थोडासा गूळ. गूळ घातल्यामुळे याला एक वेगळी चव येते, जी गोडही नसते आणि खूप जास्त तिखटही नाही. पण वालाचं बिरडं खायला खूप टेस्टी लागते. मग ते तुम्ही चपाती, भाकरी, भात कशाबरोबरही खाऊ शकता. खूप चवीदार लागते. मग तयार आहे आपले वालाचे बिरडे. थँक्यू. व्हिडिओला लाईक करा.